नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असेल, पोस्ट मिळवायची असेल तर PYQ ॲनालिसिस खूप महत्त्वाचं काम करतात पहा. आणि आजच्या सेशनमध्ये आपण याच PYQ ॲनालिसिसचे जे की फार्मसीचे DHS फार्मसी ऑफिसर, DMER, RRB आणि एम्समध्ये विचारलेले PYQs आहेत त्यांचं आपण ॲनालिसिस आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. फक्त ॲनालिसिसच नाही तर सोबत त्यामागची कॉन्सेप्ट थेरी काय आहे ती देखील आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. जर तुम्ही फार्मसीच्या एखाद्या पोस्टची तयारी करत असाल तर त्यासाठी आमच्या या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. त्यानंतर या वेगवेगळ्या या देखील बॅचेस आमच्या अवेलेबल आहेत. सरळ सेवा असेल, आरोग्य सेवक असेल, MPW असेल, या संदर्भात जरी तुम्ही तयारी करत असाल तरी आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. सेशनमधला पहिला क्वेश्चनकडे जाण्या अगोदर मला एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे जाऊया. पहिला क्वेश्चन आहे आपला, विच इज द सिम्पटम ऑफ डायबिटीज. विच इज द सिम्पटम ऑफ डायबिटीज हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन कशावरती विचारलेला आहे तर क्वेश्चन त्यांनी आपल्याला डायबिटीज वरती विचारलेला आहे. डायबिटीज मलायटस वरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की कोणतं सिम्पटम आहे हे विचारलेलं आहे. पण डायबिटीज हा जो काही वर्ड आहे, डायबिटीज इज द ग्रीक वर्ड. डायबिटीज काय आहे, हा ग्रीक वर्ड आहे ज्याचा अर्थ होतो रॅपिड युरिनेशन. ज्याचा अर्थ काय होतो, रॅपिड युरिनेशन. डायबिटीज इज द ग्रीक वर्ड अँड दॅट मीनिंग इज द रॅपिड युरिनेशन. देन मलायटस हा जो काही शब्द आहे, हा लॅटिन वर्ड आहे. मलायटस हा लॅटिन वर्ड आहे आणि त्याचा मीनिंग होतो हनी. इट डिनोट स्वीट. काय डिनोट करतो तो, स्वीट किंवा शुगर डिनोट करतो. बरोबर आहे. आता नेमकी या डायबिटीज मलायटसमध्ये होतं काय तर आपली जी काही ग्लुकोजची नॉर्मल रेंज आहे ती नॉर्मल रेंज डिस्टर्ब होते. नॉर्मल रेंज किती आहे, समजा 70 ते 90 mg/100 ml एवढी काय आहे आपली ग्लुकोजची नॉर्मल रेंज आहे उपाशीपोटी. बरोबर आहे. मग ही जर डिस्टर्ब झाली, डिस्टर्ब म्हणजे इन द सेन्स दोन पद्धतीने डिस्टर्ब होणार आहे. पहिलं काय होणार आहे, एकतर इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे. एकतर इन्क्रीज होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. इन्क्रीज होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. जर समजा ही रेंज इन्क्रीज झाली तर त्याला म्हणतो आपण हायपरग्लायसेमिया. त्याला काय म्हणतो आपण, हायपरग्लायसेमिया. आणि डिक्रीज जर झाली तर त्याला म्हणतो आपण हायपोग्लायसेमिया. त्याला काय म्हणतो आपण, डिक्रीज जर झाली तर हायपोग्लायसेमिया असं म्हणतो. आणि हायपरग्लायसेमिया ही कंडिशन जर प्रोलॉंग अँड पर्सिस्टन्स राहिली, तर प्रोलॉंग अँड पर्सिस्टंट हायपरग्लायसेमिया कंडिशन इज कॉल्ड ॲज डायबिटीज मलायटस. त्याला काय म्हणतो आपण, डायबिटीज मलायटस असं म्हणतो. मग आता ही कंडिशन प्रोलॉंग अँड पर्सिस्टन्स का राहते, आपण ते एकदा डिटेलमध्ये पाहूया. तर ही कंडिशन प्रोलॉंग अँड पर्सिस्टन्स का राहते, तर समजा फॉर एक्झाम्पल हे काय आहे, आपले पॅनक्रियाज आहे. बरोबर आहे, पॅनक्रियाज आहे. पॅनक्रियाज काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ही काय आहे, मिक्स ग्लँड आहे. ही काय आहे, एक मिक्स ग्लँड आहे. पॅनक्रियाज इज द मिक्स ग्लँड. आणि या पॅनक्रियाजचा जो काही एंडोक्राइन पार्ट आहे, एंडोक्राइन पार्ट जो आहे तो एंडोक्राइन पार्ट म्हणजेच काय, त्या एंडोक्राइन पार्टच्या आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स वरती काय आहेत, आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स वरती काय आहेत, अल्फा आहे, त्यानंतर बीटा आहे आणि गॅमा आहे. अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3 पॉइंट आहे. अल्फा काय करणार आहे, अल्फा रिलीज द ग्लुकॅगॉन रिलीज करणार आहे. बरोबर आहे. अल्फा काय करतंय, ग्लुकॅगॉन रिलीज करतंय. बीटा काय करतंय, इन्सुलिन रिलीज करतंय. आणि गॅमा काय करतंय, ग्रोथ हार्मोन रिलीज करतंय. काय करतंय, ग्रोथ हार्मोन रिलीज करतंय. बरोबर आहे. ग्लुकॅगॉनचं काम काय आहे, इन्क्रीज द लेवल ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम
कोणाचं आहे? अल्फाचं आहे. किंवा ग्लुकॅगॉनचं आहे. आणि इन्सुलिनचं काय आहे? डिक्रीज द लेवल ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजची लेवल काय करणं? डिक्रीज करणं. हे कुणाचं काम आहे? इन्सुलिनचं काम आहे. बरोबर आहे? समजतोय पॉईंट? इन्सुलिनचं काम आहे. समजा हे आपलं ब्लड व्हेसल आहे आणि या ब्लड व्हेसलमध्ये काय पडलेलं काय आहे? हे ग्लुकोज आहे. मग इन्सुलिन काय करणार? इन्सुलिन इथून ग्लुकोज उचलणार आणि सेलपर्यंत पोहोचणार. सेलपर्यंत काय करणार? पोहोचवणार. आणि इन्सुलिनचं जर प्रमाण कमी झालं आणि जास्त ग्लुकोजचं प्रमाण जर ब्लडमध्ये प्रेझेंट राहिलं तर या कंडिशनला म्हणतो आपण हायपरग्लायसेमिया. आणि तो हायपरग्लायसेमिया जर खूप जास्त काळासाठी टिकून राहिला तर त्याला काय म्हणतो आपण? डायबिटीज मलायटस असं म्हणतो. आता यात आपल्याला सिम्पटम ओळखायचे आहेत. सिम्पटम काय आहे? इन्क्रीज हंगर. भूक वाढते. काय होतंय? भूक वाढते. भूक का वाढते? कारण ग्लुकोजचं युटिलायझेशन, बॉडी किंवा सेल ग्लुकोजचं युटिलायझेशन प्रॉपर करत नाही. त्यामुळे काय होते? भूक वाढते. इट इज ऑल्सो सिम्पटम ऑफ डायबिटीज मलायटस. हे पण काय आहे? त्यामुळे डायबिटीज मलायटसचं सिम्पटम आहे. त्यानंतर फ्रिक्वेंट युरिनेशन. आपण इथंच पाहिलं डायबिटीज इज द ग्रीक वर्ड अँड दॅट मिनिंग इज द रॅपिड युरिनेशन. दॅट्स वाय इट इज ऑल्सो सिम्पटम. हे पण काय झालं? सिम्पटम झालं. त्यानंतर वेट लॉस. वेट लॉस होतो. वेट लॉस का होतो? की जे काही ग्लुकोजचं युटिलायझेशन आहे, बॉडी ग्लुकोजचं युटिलायझेशन प्रॉपर करत नाही. त्यामुळे काय होतं? वेट लॉस होतो. हा पण काय आहे? डायबिटीज मलायटसचा सिम्पटम आहे. अँड दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द ऑल अबाऊ. ऑल अबाऊ काय झालं मित्रांनो? या क्वेश्चनचं आन्सर झालं. इथं पहा, मी अजून जास्त एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. करेक्ट आन्सर काय आहे मग? ऑल अबाऊ काय आहे? तर ऑल अबाऊ करेक्ट आन्सर आहे. इन्क्रीज हंगर. भूक होते. भूक काय होते? वाढते. फ्रिक्वेंट युरिनेशन पण होतं. रॅपिड युरिनेशन पण होतं. आणि त्यानंतर वेट लॉस देखील होतो. दीज आर द ऑल सिम्पटम्स. ते काय आहेत? सगळे डायबिटीज मलायटिसचे सिम्पटम्स आहेत. ठीक आहे, समजलाय पहिला क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विचारलंय. क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिम्पटम ऑफ हायपरथायरॉइडिझम. काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिम्पटम ऑफ हायपरथायरॉइडिझम. कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा तोपर्यंत. निलाक्षी, आता हायपरथायरॉइडिझमचं सिम्पटम नाहीये, त्या अगोदर आपल्याला हायपरथायरॉइडिझम काय आहे ते समजावून घ्यावं लागेल. मग काय? त्यासाठी आपण जाऊ ब्रेनकडे. कुणाकडे जाऊ? ब्रेनकडे. ब्रेनमध्ये काय आहे? पिच्युटरी ग्लँड लोकेटेड आहे. काय आहे? पिच्युटरी ग्लँड लोकेटेड आहे. इट इज द क्वीन ऑफ ग्लँड. ती काय आहे? क्वीन ऑफ ग्लँड आहे. मग ही ग्लँड काय करते? पिच्युटरी ग्लँड सिक्रीट द TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. काय करते? रिलीज करते. आणि या हार्मोनमुळे काय होतंय? थायरॉइड ग्लँड काय होते? थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होते. थायरॉइड ग्लँड काय होते? स्टिम्युलेट होते. आणि थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट झाल्याच्या नंतर ती काय करते? T3 आणि T4 नावाचे हार्मोन सिक्रीट करते. T3 आणि T4 नावाचे हार्मोन्स काय करते? सिक्रीट करते. हार्मोन्स काय करते? सिक्रीट करते. आणि याला काय म्हणतो आपण? हे जर बॅलन्समध्ये असतील तर काय म्हणणार आपण? आपला थायरॉइड बॅलन्समध्ये आहे. जर यांचं प्रमाण T3चं प्रमाण जर वाढलं, T3चं जर प्रमाण वाढलं तर त्याला म्हणणार आपण हायपरथायरॉइडिझम. काय म्हणणार आपण त्याला? हायपरथायरॉइडिझम. समजतोय पॉईंट? T3ची लेवल जर वाढली तर त्याला म्हणणार आपण हायपरथायरॉइडिझम. आणि T3ची लेवल जर कमी झाली तर त्याला म्हणणार आपण हायपोथायरॉइडिझम. त्याला काय म्हणणार आपण? हायपोथायरॉइडिझम असं म्हणणार. समजतोय पॉईंट? त्याला म्हणणार आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणणार. आता हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतंय? हायपरथायरॉइडिझम मध्ये इन्क्रीज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम काय होतंय? इन्क्रीज मेटाबॉलिझम इन्क्रीज होतंय. सोबतच इन्क्रीज हार्ट रेट पण काय होतात? इन्क्रीज होतात. इन्क्रीज पाल्पिटेशन किंवा इन्क्रीज हार्ट रेट पण काय होतात? इन्क्रीज होतात. ठीक आहे. आणि हायपोथायरॉइड मध्ये काय होतंय? डिक्रीज मेटाबॉलिझम काय होतंय? डिक्रीज होतंय. आणि सोबतच डिक्रीज हार्ट रेट पण काय होतात? डिक्रीज होतात. ठीक आहे. ही झाली थिअरी ऑफ हायपरथायरॉइडिझम. आता सिम्पटम काय? क्वेश्चन काय आपला? विच ऑफ द फॉलोइंग नॉट विचारलंय. सोनाली,
विचारलंय काय निलाक्षी, विचारलंय काय, नॉट विचारलंय. हीट टॉलरन्स इज द सिम्पटम ऑफ हायपरथायरॉइडिझम. म्हणजे हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटला उष्णता सहन होत नाही, त्यामुळे हे काय झालं, हे एक सिम्पटम झालं त्याचं. त्यानंतर टॅकिकार्डिया मीन्स काय, इन्क्रीज द हार्ट रेट. मी इथंच सांगितलं हार्ट रेट काय होतात, इन्क्रीज होतात. म्हणजे हे पण काय झालं सिम्पटम ऑफ हायपरथायरॉइडिझम. हे पण हायपरथायरॉइडिझमचं सिम्पटम झालं. त्यानंतर डिक्रीज ॲपिटाईट काय होते, डिक्रीज होते. ॲपिटाईट डिक्रीज होईल का बाळांनो, मेटाबॉलिझम इन्क्रीज झालंय. मेटाबॉलिझम काय झालंय, इन्क्रीज झालंय. मेटाबॉलिझम इन्क्रीज झालं म्हणजेच काय होणार आहे, ॲपिटाईट अल्सो इन्क्रीज. ॲपिटाईट पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. अँड दॅट्स वाय सी इज द करेक्ट आन्सर. सी इज द करेक्ट आन्सर. इट मीन्स डिक्रीज ॲपिटाईट इज नॉट सिम्पटम ऑफ हायपरथायरॉइडिझम. त्यामुळे आकांक्षा, त्यामुळे डिक्रीज ॲपिटाईट हे काय नाहीये, हायपरथायरॉइडिझमचं सिम्पटम नाहीये. वेट लॉस देखील होतोय हायपरथायरॉइडिझममध्ये, वेट लॉस देखील होतोय. कारण काय, मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालेला आहे. मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे वेट लॉस देखील होतोय. फक्त इथं जर इन्क्रीज शब्द असता तर हे सिम्पटम राहिलं असतं, पण डिक्रीज शब्द असल्यामुळे डिक्रीज ॲपेटाईट हा हायपरथायरॉइडिझमचं सिम्पटम नाहीये. समजलाय क्वेश्चन सगळ्यांना. मग काय आन्सर राहील, डिक्रीज ॲपेटाईट. इथं पहा करेक्ट आन्सर काय, डिक्रीज ॲपेटाईट करेक्ट आन्सर सांगितलेलं आहे. हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतंय, मेटाबॉलिझम रेट अप होतोय. मेटाबॉलिझम काय होतंय, मेटाबॉलिझम वाढतंय आणि देअरफॉर बॉडी युजेस मोर एनर्जी. त्यामुळे बॉडी काय करते, जास्त एनर्जी यूज करते. आणि डिक्रीज ॲपेटाईट इज नॉट अ सिम्पटम. हे कशाचं सिम्पटम आहे, डिक्रीज ॲपेटाईट इज द हायपोथायरॉइडिझमचं सिम्पटम आहे. डिक्रीज ॲपेटाईट इज द हायपोथायरॉइडिझम. हे कशाचं सिम्पटम आहे, हायपोथायरॉइडिझमचं सिम्पटम आहे. समजले दोन क्वेश्चन, पहिला क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग चाइल्ड डोस बेस ऑन वेट. बेस ऑन वेट कशाचा पार्ट आहे हा सगळा, पोसोलॉजी. कशाचा पार्ट आहे हा सगळा, पोसोलॉजीचा हा सगळा पार्ट आहे. मग आता जो काही यंग्स फॉर्म्युला आहे, हा यंग्स फॉर्म्युला ऑन द बेस ऑफ एज कशाच्या बेसवरती काम करतो, तर एजच्या बेसवरती काम करतो. 2 ते 12 वर्षाचे जे काही चाइल्ड आहे त्यांचा डोस कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करतो, यंग्स फॉर्म्युला काम करतोय. निलाक्षी पुन्हा एकदा पहा, कशावरती विचारलाय क्वेश्चन, वेट वरती विचारलाय. कशावरती, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला कॅल्क्युलेटिंग चाइल्ड डोस कशाच्या बेसवरती, वेट वजनाच्या बेसवरती. आणि यंग्स फॉर्म्युला वर्क ऑन, यंग्स फॉर्म्युला कशावरती काम करतो, यंग्स फॉर्म्युला एज वरती काम करतो. आणि इन बिटवीन 2 to 12 इयर्स, इन बिटवीन 2 to 12 इयर्स. याचा काय आहे, चाइल्ड डोस इक्वल टू एज इंटू इयर अपॉन एज इंटू इयर प्लस 12 इंटू अडल्ट डोस. हा काय आहे, हा यंग्स फॉर्म्युला आहे. यंग्स फॉर्म्युला काय आहे, हा 2 ते 12 वर्षाच्या चाइल्डचा आपण डोस कॅल्क्युलेट करतो. चाइल्ड डोस इक्वल टू एज इंटू एज कशामध्ये, इयरमध्ये अपॉन एज प्लस 12 इंटू अडल्ट डोस. हा काय झाला, चाइल्ड फॉर्म्युला झाला. त्यानंतर क्लार्क्स फॉर्म्युला हा कशाच्या बेसवर काम करतो, हा वेटच्या बेसवर काम करतो. कशाच्या बेसवर कॅल्क्युलेट केला जातो, वेटवरती कॅल्क्युलेट केला जातो. मग हा जो काही फॉर्म्युला आहे हा कसा काढणार आपण, चाइल्ड डोस इक्वल टू वेट कशामध्ये, पाऊंडमध्ये, वेट कशामध्ये, पाऊंडमध्ये अपॉन 150 इंटू अडल्ट डोस, 150 इंटू अडल्ट डोस. तो काय झाला, क्लार्क्स फॉर्म्युला झाला. देन फ्रेड्स फॉर्म्युला हा पण कशावरती काम करतो, एज फॅक्टरवरती काम करतो. हा पण कशावरती काम करतो, एज फॅक्टरवरती काम करतो. मग यामध्ये फ्रेड्स फॉर्म्युलामध्ये काय केलं जातं की अप टू म्हणजे फिटस टू इयर म्हणजे मंथमध्ये देखील काम करतो. फिटस टू अप टू 2 इयर म्हणजे एका दिवसापासून तर 2 वर्षापर्यंतच्या चाइल्डचा जर आपल्याला काय करायचं असेल, डोस कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण फ्रेड्स फॉर्म्युला यूज करतो. मग याचा काय आहे, चाइल्ड डोस इक्वल टू एज, चाइल्ड डोस इक्वल टू एज कशामध्ये असेल, मग मंथमध्ये असेल अपॉन
अपॉन 150 इंटू अडल्ट डोस अपॉन 150 इंटू अडल्ट डोस हा काय झाला फ्रेड्स फॉर्म्युला. त्यानंतर डिलिंग्स फॉर्म्युला इट इज ऑल्सो वर्क ऑन एज. हा पण कशावरती काम करतो डिलिंग्स फॉर्म्युला एजवरती काम करतो इन बिटवीन 4 to 20 इयर्स. इन बिटवीन 4 to 20 इयर्स. मग फॉर्म्युला काय आहे चाइल्ड डोस इक्वल टू एज. एज कशामध्ये इयरमध्ये अपॉन 20 इंटू अडल्ट डोस. आपण पाहिलंय की यंग्स फॉर्म्युला वर्क ऑन एज, फ्रेड्स फॉर्म्युला वर्क ऑन फॅक्टर एज, डिलिंग्स फॉर्म्युला एजवरती काम करतोय. मग क्लार्क फॉर्म्युला असा आहे जो कशावरती कॅल्क्युलेट केला जातो वेटवरती कॅल्क्युलेट केला जातो. कशावरती कॅल्क्युलेट केला जातो वेटवरती कॅल्क्युलेट केला जातो. क्लार्क्स फॉर्म्युला बरोबर आहे आकांक्षा. क्लार्क्स फॉर्म्युला इज द चाइल्ड डोस बेस ऑन वेट. समजले कशावरती किती रेंज आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे. दिस इज द दॅट्स वाय डी इज द करेक्ट आन्सर. त्यामुळे बी काय आहे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे समजलंय. त्यानंतर इथं पहा त्यांनी सांगितलंय क्लार्क्स फॉर्म्युला वेट, यंग्स फॉर्म्युला 1 to 12 इयर. त्यानंतर फ्राइड्स फॉर्म्युला एज मंथमध्ये कशामध्ये मंथमध्ये आणि डिलिंग्स फॉर्म्युला 4 ते 20. इथं त्यांनी पुन्हा काय दिलेले आहेत फॉर्म्युले दिलेले आहेत. IBS म्हणजे काय पाऊंड म्हणजे काय पाऊंडमध्ये तो फॉर्म्युला त्यांनी पाऊंडमध्ये वेट कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी ऑफ वन नंबर हार्ड जिलेटिन कॅप्सूल इज. अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी ऑफ वन नंबर हार्ड जिलेटिन कॅप्सूल इज. आता कॅप्सूल काय आहे हार्ड जिलेटिन कॅप्सूल काय आहे कॅप्सूल इज द युनिट सॉलिड डोसेज फॉर्म. Capsule is the unit solid dosage form in which drug or drugs are enclosed within the cell. त्याला काय म्हणतो आपण कॅप्सूल असं म्हणतो. मग इट हॅव टाईप. त्याचे काय पडतात टाईप पडतात. किती पडतात दोन पडतात. किती पडतात दोन पडतात. पहिला पडतो हार्ड जिलेटिन कॅप्सूल आणि दुसरा पडतो सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. हे त्याचे दोन टाईप्स पडतात. हार्ड जिलेटिन मध्ये अजून आपण काय करू शकतो 8 प्रकारचे सब टाईप सांगू शकतो. काय सांगू शकतो सब टाईप सांगू शकतो. हार्ड जिलेटिन मध्ये सब टाईप्स पडतात. किती पडतात 8 पडतात. कसे सुरुवात होतात ते इथनं 000, 00, 0, 1, 2, 3, 4, 5. किती झाले पहा बरं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बरोबर आहे. आता याची अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी आपल्याला सांगायची आहे. मग अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी चालू होते 100 mg पासून. कितीपासून चालू होते 100 mg पासून चालू होते. ठीक आहे. मग आता 100 मध्ये 50 प्लस करा 150, 200, त्यानंतर 200 नंतर 250 mg, त्यानंतर 300 mg, त्यानंतर 450 mg, त्यानंतर 650 mg आणि लास्ट वन 950 mg. ही काय आहे त्याची अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी आहे. समजतोय पॉईंट. ही त्याची अप्रॉक्सिमेट कॅपॅसिटी आहे. मग आपलं आन्सर काय होतं आपलं आन्सर होतं 1 mg कॅपॅसिटी. 1 mg हार्ड जिलेटिन कॅप्सूलची किती कॅपॅसिटी आहे तर 1 mg हार्ड जिलेटिन कॅप्सूलची 300 mg कॅपॅसिटी आहे. किती mg कॅपॅसिटी आहे 300 mg कॅपॅसिटी आहे. इथं पहा इथं काय केलंय इथं 50 प्लस केलेत, इथं 50 प्लस केलेत, इथं 50 प्लस केलेत, इथं 50 प्लस केलेत, इथं काय केलंय इथं 150 प्लस केलेत. किती 150 प्लस केलेत. इथं 200 प्लस केलेत आणि इथं 300 प्लस केलेत. मग आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या. आपल्याला काय भेटल्या सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या. ठीक आहे. आणि हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा 000 इज द लार्जेस्ट साईज ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल. 000 इज द लार्जेस्ट साईज ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल अँड 5 इज द स्मॉलेस्ट साईज ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल. 000 is the largest and 5 is the smallest size of hard gelatin capsule. That's why our correct answer is the B 300 mg. किती एक नंबर हार्ड जिलेटिन कॅप्सूलची कॅपॅसिटी किती आहे तर 300 mg कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं पहा त्यांनी सांगितलंय 000 चे अप्रॉक्सिमेट 1000 केलंय त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर 0 चे अप्रॉक्सिमेट 500 आणि 1 ची अप्रॉक्सिमेट किती केलंय 1 ची अप्रॉक्सिमेट 300 mg एवढी कॅपॅसिटी केलेली आहे. त्यानंतर पार्किन्सन डिसीज
त्यानंतरचा क्वेश्चन आहे पार्किन्सन डिसीज. पार्किन्सन डिसीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज, या पार्किन्सन डिसीजला काय म्हटलंय हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये तोपर्यंत आन्सर सांगा. पार्किन्सन डिसीज म्हणजे काय? हा काय आहे बाळांनो? तर हा आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. ही काय आहे? न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. आणि यामध्ये काय होतंय तर यामध्ये डोपामाइन आणि ॲसिटिलकोलिन, डोपामाइन अँड ॲसिटिलकोलिनचं प्रमाण काय होतंय? डिस्टर्ब होतंय. म्हणजेच काय होतंय तर डोपामाइनचं प्रमाण कमी होतंय आणि ॲसिटिलकोलिनचं प्रमाण वाढतंय. तर या कंडिशनला काय म्हणतो आपण? या कंडिशनला म्हणतो आपण पार्किन्सन डिसीज. या कंडिशनला काय म्हणतो आपण? पार्किन्सन डिसीज. आयडिओपॅथिक पार्किन्सन हे त्याचं नाव आहे. त्यानंतर पॅरालिसिस हे इट इज ऑल्सो दॅट नेम, हे पण त्याचं नाव आहे. त्यानंतर प्रायमरी पार्किन्सन्स हे पण त्याचं नाव आहे. अँड दॅट्स वाय ऑल अबाऊ इज द करेक्ट अँसर. साक्षी, ऑल अबाऊ त्याचं करेक्ट अँसर येईल. ठीक आहे, पार्किन्सनचं हे तीनही नाव आहेत पार्किन्सनला, त्यामुळे करेक्ट अँसर इज द ऑल अबाऊ. ऑल अबाऊ काय येईल? त्याचं करेक्ट अँसर येईल. पहा, पॅरालिसिस सांगितलंय त्यांनी, ओरिजिनल हिस्टोरिकल नेम आहे त्याचं. त्यानंतर आयडिओपॅथिक पार्किन्सनमध्ये काय सांगितलंय? एक्झॅक्ट कॉज अननोन असतो. एक्झॅक्ट कॉज काय असतो? अननोन असतो. आणि प्रायमरी काय आहे? प्रायमरी काय आहे? त्याचा एक कॉज आहे. दॅट्स वाय ऑल अबाऊ इज द करेक्ट अँसर. इथं काय सांगितलंय? ऑल अबाऊ इज द करेक्ट अँसर. समजलंय? या पद्धतीचे फसवे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर या आमच्या वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा आणि खात्रीशीर तयारी करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन वन ड्रग अल्टर्स इफेक्ट ऑफ अनदर ड्रग. एका ड्रगने दुसऱ्या ड्रगचा इफेक्ट काय केलाय? चेंज केलाय. त्याला काय म्हणणार आपण? ऑप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर सांगा. ऑप्शन ए फार्मॅकोडायनॅमिक. एकदम सोपा क्वेश्चन आहे पण विचारलेला आहे. फार्मॅकोडायनॅमिक्स, फार्मॅकोलॉजी, ड्रग इंटरॅक्शन अँड फार्मॅकोकायनेटिक्स. ऑप्शनमध्ये सांगा काय आन्सर येईल. मग फार्मॅकोकायनेटिक्स आपल्याला माहिती आहे, ADME काय सांगतो आपण? ADME त्यामध्ये सांगतो. बरोबर आहे? ओके भक्ती, करेक्ट आन्सर इज द सी. एकदम सोपा क्वेश्चन होता. साक्षी बरोबर आहे. करेक्ट आन्सर इज द सी. सोनाली ऑल्सो करेक्ट आन्सर इज द सी. सी काय आहे? करेक्ट आन्सर आहे. बरोबर आहे नीलाक्षी? सी इज द करेक्ट आन्सर. ड्रग इंटरॅक्शन ऑकर्स व्हेन प्रेझेन्स ड्रग मॉडिफाय. ड्रगला काय केलं जातं? मॉडिफाय केलं जातं. त्यानंतर ड्रग डूज द बॉडी मेकॅनिझम रिसेप्टार, त्याला काय म्हणतो आपण? फार्मॅकोडायनॅमिक्स. आणि फार्मॅकोकायनॅमिक बॉडी डूज विथ ड्रग, त्याला काय म्हणतो आपण? फार्मॅकोकायनेटिक किंवा ADME. ठीक आहे. मग करेक्ट आन्सर काय येईल आपलं? सी, ड्रग इंटरॅक्शन. करेक्ट आन्सर सी, ड्रग इंटरॅक्शन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रमोट फ्लो ऑफ टॅबलेट ग्रॅन्युलेशन बाय रिड्युसिंग फ्रिक्शन बिटवीन द पार्टिकल्स. दोन पार्टिकल्स मधलं फ्रिक्शन कमी करण्यासाठी आपण कोणत्या एजंटचा वापर करतो? ग्लॅडियंट, लुब्रिकंट, अँटीअरेरंट अँड डायल्युएंट्स. यापैकी कोणत्या एजंटचा आपण वापर करतो हे आपल्याला सांगायचं आहे. सांगा बरं ऑप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा विच इज द करेक्ट ऑप्शन. तर डायल्युएंट्सचं काय काम आहे? दीज आर द ऑल नॉन फार्मास्युटिकल एजंट किंवा आपण याला ॲडिटिव्ज म्हणतो. ठीक आहे. आता साक्षी बी कसं येईल? डायल्युएंट्स काय काम करतो? टू इन्क्रीज द बल्क. बल्क इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं? डायल्युएंट्स करतो. बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये एक्झाम्पल डेक्स्ट्रोज किंवा स्टार्च हे त्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे? 5 mg ची टॅबलेट बनवायची. 5 mg ची काय करायची? टॅबलेट बनवायची. आणि जर 5 mg ची जर आपण टॅबलेट बनवली
5 mg ची टॅबलेट बनवणं पॉसिबल आहे का टॅबलेट पंचिंग मशीनमध्ये? नाही. तर मग काय केलं जातं, त्याचं बल्क वाढवलं जातं, जी क्वांटिटी वाढवली जाते त्याला काय म्हणतो आपण, डायल्युएंट्स असं म्हणतो. त्यानंतर अँटी अधेरंट काय करतात, रिड्यूस स्टिकिंग रिड्यूस करतात. कुणाची? ग्रॅन्युल्स टू डायवॉल यांची स्टिकिंग रिड्यूस करण्याचं काम कोण करतं? अँटी अधेरंट करतात. अँटी अधेरंट रिड्यूस स्टिकिंग ग्रॅन्युल्स टू डायवॉल. याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो टाल्क इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अँटी अधेरंटचं टाल्क काय आहे, एक बेस्ट एक्झाम्पल आहे. त्यामुळे सी ऑप्शन पण गेला, डी ऑप्शन पण गेला. त्यानंतर लुब्रिकंट काय करतात, लुब्रिकंट टू रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन, एक पण काय करणार आहेत, फ्रिक्शन रिड्यूस करणारे, फ्रिक्शन रिड्यूस करणारे. कशामधलं? टॅबलेट पंचिंग मशीन आणि टॅबलेट मधलं काय करणारे, पंचिंग मशीन आणि टॅबलेट मधलं फ्रिक्शन रिड्यूस करणारे, त्याला म्हणतो आपण लुब्रिकंट. आणि याचं एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम स्टिरेट. याचं एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम स्टिरेट. अँड लास्ट वन इज द ग्लायडेन. इट इज द एक करेक्ट आन्सर. हे काय करतं, रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन पार्टिकल्स. पार्टिकल्स मधलं फ्रिक्शन कोण कमी करतंय, इज द करेक्ट आन्सर. दॅट्स वाय ए इज द करेक्ट आन्सर. त्यामुळे ए काय आहे, करेक्ट आन्सर आहे. बरोबर आहे आकांक्षा? दॅट्स वाय ए इज द करेक्ट आन्सर. निलाक्षी समजलाय क्वेश्चन? दॅट्स वाय ए इज द करेक्ट आन्सर. इथं पहा करेक्ट आन्सर काय सांगितले त्यांनी, ए करेक्ट आन्सर सांगितलंय. रिड्यूस द इंटरपार्टिकल फ्रिक्शन. त्यानंतर लुब्रिकंट रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन टॅबलेट, पंच आणि वॉल किंवा टॅबलेट. अँटी अधेरंट प्रिव्हेंट पावडर स्टिकिंग. पंचला पावडरला स्टिक नाही झाली पाहिजे, इथे इमेजमध्ये पण त्यांनी दाखवलंय. आणि त्यानंतर डायल्युएंट्समध्ये काय केलं जातं, एपीआयची क्वांटिटी वाढवली जाते. इथं पहा, इथं किती छोटा एपीआय आहे आणि नंतर त्याला काय केलं, मोठं केलं, क्वांटिटी वाढवली, त्याला काय म्हणतो आपण, डायल्युएंट्स असं म्हणतो. ठीक आहे, हा होता क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आहे कोरिएंडर कंटेंट्स चीपली. कोरिएंडरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं आहे? आता हे जे काय आहे, हे सगळे कोरिएंडरचे कंटेंट्स आहेत. सगळे काय आहेत मित्रांनो, कोरिएंडरचे कंटेंट्स आहेत. पण जास्त प्रमाणामध्ये काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, ते काय करायचं आपल्याला शोधायचं आहे. मग जास्त प्रमाणामध्ये काय आहे, मी तुम्हाला सांगितलं की सगळे काय आहेत, सगळे दीज आर द कंटेंट्स ऑफ कोरिएंडर. सगळे कोरिएंडरचे कंटेंट्स आहे. बट डी लिनोलूल इज द 60 to 70%. हे किती आहे, हे जवळजवळ 6 ते 70% कोरिएंडरमध्ये अवेलेबल असतं आणि बाकीच्या राहिलेल्या 30% हे सगळे एक ऑप्शन येतात. ओके. त्यानंतर इथं पहा आन्सर काय सांगितलंय, सी इज द करेक्ट आन्सर त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे किलर-किलानी टेस्ट इज आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर. ही किलर-किलानी टेस्ट कशासाठी किंवा कोणत्या आयडेंटिफिकेशनसाठी वापरली जाते? तर याचं करेक्ट आन्सर इथं डिजिटॅलिसच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण ही टेस्ट काय करतो, यूज करतो. ऑप्शनमध्ये डिटेलमध्ये काय सांगितलंय, डिजिटॅलिस काय करतो आपण, किलर-किलानी टेस्ट यूज करतो. कशासाठी यूज करतो? टू आयडेंटिफाय द ग्लायकोलाइट्स किंवा डिजिटॅलिस आयडेंटिफाय करण्यासाठी आपण किलर-किलानी टेस्ट यूज करतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु एस्टॅब्लिश फर्स्ट फार्मास्युटिकल इंडस्ट्री इन इंडिया. पहिली फार्मास्युटिकल इंडस्ट्री इंडियामध्ये कोणी स्थापन केली आणि कधी केली, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. त्याची सुरुवात झाली 1901, त्यानंतर 1903ला दुसरी आणि 1907ला तिसरी फार्मास्युटिकल इंडस्ट्री चालू झाली. 1901ला प्रोफेसर पी सी रे यांनी पहिली फार्मास्युटिकल इंडस्ट्री काय केली, चालू केली. त्यानंतर 1903ला प्रोफेसर टी के गुज्जर
के गुज्जर यांनी सेकंड फार्मास्युटिकल इंडस्ट्री भारतामध्ये चालू केली. आणि 1907ला पुन्हा प्रोफेसर के गुज्जर यांनीच काय केली, तिसरी फार्मास्युटिकल कंपनी काय केली, चालू केली. ठीक आहे, मग इथे आन्सर काय येईल, करेक्ट आन्सर प्रोफेसर PC रे यांनी पहिली फार्मास्युटिकल इंडस्ट्री काय केली, चालू केली. प्रोफेसर के गुज्जर यांनी सेकंड केली, यांनी काय केली, सेकंड केली. आणि प्रोफेसर RN चोप्रा हे काय होते, ड्रग एन्क्वायरी कमिटीचे, हे 1834 मध्ये जी ड्रग एन्क्वायरी कमिटी झाली त्या ड्रग एन्क्वायरी कमिटीचे चेअरमन होते. प्रोफेसर RN चोप्रा ड्रग एन्क्वायरी कमिटीचे काय होते, चेअरमन होते. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द प्रोफेसर PC रे. काय कोणी केली मग, प्रोफेसर PC रे यांनी पहिली फार्मास्युटिकल इंडस्ट्री चालू केली, जिचं नाव काय होतं, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स. ठीक आहे, तर मित्रांनो हा होता आजचा सेशन कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. सेशन आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.